मान तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना तारळी योजनेतून पाणी मिळावं यासाठी या भागातले शेतकरी उद्या 30 एप्रिल रोजी मसवड या ठिकाणी जनावरांसह अर्धनग्न आंदोलन करणार आहेत। या पार्श्वभूमीवर आज माझ्याकडं माननीय ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांचे 2 कार्यकर्ते माझ्या घरी आले आणि त्यांनी मंत्री महोदयांना आपल्याशी बोलायचं आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्या फोनवरनं मला मंत्री जयकुमार गोरे साहेबांशी बोलायला दिलं। त्यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी मला अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून तुझा आणि पाण्याचा काय संबंध, मला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला मी पाणी ज्या भागाला कधी द्यायचं त्यावेळेला मी देईन, तुझा काय संबंध, तू लय मोठा पुढारी झालायस का, तुझा तुषार खरात करीन, तुझं लय बिल झालंय, तुला लय मस्ती आली आहे का, अशा पद्धतीनं दमदाटी करून मला अतिशय अर्वाच्य भाषेत आईवरून शिवीगाळ केलेली आहे। खरं तर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि ही दडपशाही आहे। एखाद्याला मी तुझा तुषार खरात करेन अशी धमकी देणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी आहे। या संदर्भात मी मसवड पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष गटनेते माननीय सातारा जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांना याबाबत मी तक्रार केलेली आहे। मला माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या जीविताला माननीय मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्याकडून धोका आहे। माझ्या अथवा माझ्या कुटुंबियांच्या जीविताचं काही बरं वाईट झाल्यास या सर्वस्वी माननीय मंत्री जयकुमार गोरे साहेब हे जबाबदार असतील।